ऐतिहासिक विजय होतोय तर दुसरीकडे राडे होत आहेत। आसनसोल, कुचबिहार, दिन्हाटा, बानकुडा या भागांमध्ये राडे झाले। आसनसोलमध्ये तृणमूलच्या ऑफिसमधल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला। यावेळेला काही कार्यकर्ते जखमी झाल्याचा सुद्धा आरोप होत आहे। तर पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी वेळी काही भागात राडे झालेले आहेत। आसनसोल, कुचबिहार, दिन्हाटा, बांकुडा या भागात राडा झालाय। तर सध्या आपण आकडेवारी जर बघितली तर टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये मुख्य लढत होती आणि भाजप 195चा आकडा गाठताना दिसतंय आणि टीएमसीला 90 जागा या ठिकाणी मिळताना दिसतंय। मात्र महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी कार्यकर्ते आमने-सामने आले। कोलकात्यात ममतांच्या घराबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय। पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या घराबाहेर शुकशुकाट आहे। कोलकात्यातलं हे चित्र ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर पूर्णपणे शुकशुकाट आहे। म्हणजे सेलिब्रेशन साठी म्हणून त्यांनी तयारी केली असेल, मात्र जे काही आकडे समोर आले त्यानंतर ही घडामोड ममतांच्या घराबाहेरचा शुकशुकाट। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, काय नेमकं तिथलं चित्र आहे, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकाल, दाखवू शकाल? अहो श्रुती, जी परिस्थिती तृणमूल काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेर बघायला आपल्याला मिळाली, म्हणजे तिथे ही भयान शांतता होती, भयान सन्नाटा होता आणि तीच परिस्थिती, तसंच चित्र आपल्याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर बघायला मिळतं आहे। मी सध्या ज्या भागातून लाईव्ह करतो आहे तो कालीघाट रोड परिसर आहे आणि इथेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निवास आहे। ही आपण गल्ली बघू शकतो। या गल्लीतून अगदी हाकेच्या अंतरावर ममता बॅनर्जी यांचं निवासस्थान आहे। इथे कोणत्याही अपरिचित व्यक्तीला किंवा मीडियाला परवानगीशिवाय जायला आतमध्ये प्रवेश नाही। इथे आपण बघू शकतो की पश्चिम बंगालची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती 24 तास तैनात असते। एखादा बुरुज असतो त्याला जी भक्कम सुरक्षा व्यवस्था असते तशीच एखाद्या गडाला जशी सुरक्षा व्यवस्था असते तशीच व्यवस्था, म्हणजे तुम्ही तुमची आयडेंटिटी दाखवल्याशिवाय आणि तुम्हाला आतमधून बोलावणं आल्याशिवाय, हे बघा आपण बघू शकतो की ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाबाहेर हे सगळं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे। हे भाजपचे कार्यकर्ते आहेत जे आता ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर बाईकवर शक्ती प्रदर्शन करत जात आहेत। याआधी बघितलं की दोनदा असा प्रकार झाला होता की जेव्हा बाईक रॅली ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट परिसरातून गेली आणि दुसऱ्या वेळेस कार्यकर्ते हे चालत आले, मोर्चाच्या रूपात ते आले आणि इथे त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। थोडा वेळ तणावाचं वातावरण होतं, पण पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना रोखलं। तर एकीकडे राज्यात भाजपचे कार्यकर्ते उत्साहात असताना ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भयान शांतता, सन्नाटा आपल्याला पाहायला मिळतोय, निरुत्साह आहे। भले ममता बॅनर्जींनी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की 12 वाजल्यानंतर निकाल बदलतील, पण ती शक्यता आता कमी वाटते आहे, कारण स्पष्ट बहुमत, भक्कम बहुमत या दिशेनं भाजपची वाटचाल आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। अजूनही पूर्ण निकाल आलेले नाहीत, पण भाजप सुनिश्चित अशा विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। पण ही जी परिस्थिती आहे बघा, इथून आपल्याला काही अंतरावर जर चालत गेलो, अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर ममता बॅनर्जी यांचं निवासस्थान आहे, पण तिथे परवानगीशिवाय सोडलं जात नाही आणि जर ममता बॅनर्जीची प्रेस कॉन्फरन्स किंवा काही पक्ष कार्यक्रम असेल तरच अगदी ज्यांच्याकडे ॲक्रिडिटेशन आहे अशाच पत्रकारांना आतमध्ये प्रवेश असतो। पण आता इथे कुठलाही जल्लोष नाही, शांतता आहे, सन्नाटा आहे। जे प्रदेश कार्यालयाबाहेर चित्र आहे तेच ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेरही चित्र आहे। पण कदाचित ममता बॅनर्जी यांचा अजूनही आत्मविश्वास डळमळलेला नाही। जी प्रतिक्रिया थोड्या वेळापूर्वी आली होती, कालांतराने निकाल बदलतील आणि आपलं सरकार येईल असा दावा ममता बॅनर्जी जरी करत असल्या तरी चित्र स्पष्ट आहे की भाजप पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये आपलं कमळ फुलवतं आहे आणि निर्विवाद बहुमत, वर्चस्व हे पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रस्थापित करून पूर्ण सत्ता बहुमताची भाजपची पश्चिम बंगालमध्ये स्थापन होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। नक्कीच दिनेश, गेली 15 वर्ष सत्तेत असणारा तृणमूल हा पक्ष, ममता बॅनर्जी तिथल्या मुख्यमंत्री, मात्र आता जेव्हा हे चित्र स्पष्ट होत आहे, टीएमसीचं त्या ठिकाणाहून सत्ता जाते आणि भाजप 2/3
जागी आघाडीसह भक्कम अशा मजबूत स्थितीत सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं त्या ठिकाणी वाटचाल करताना दिसते. अशातच ममता यांच्या घराबाहेरचा हा शुकशुकाट तृणमूलचे कार्यकर्ते सुद्धा काहीसे निराश झालेले आहेत. त्यामुळेच कार्यालयांबाहेर सुद्धा शुकशुकाट आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर सुद्धा तसाच काहीसा शुकशुकाट. कारण सत्ता गेल्यानंतर मग पुढच्या काळातलं पक्ष सांभाळणं, केडर सांभाळणं या सगळ्याच गोष्टी मोठ्या असतात. ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेरचा हा शुकशुकाट खूप काही सांगून जाणारा. एकीकडे ममता